अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 16. परी रडायला लागली. अविनाशने तिला रीमाजवळ दिलं. एवढं घाबरता का? तिला असं मांडीवर घेऊन हलवलं की ती शांत होते. रीमा म्हणाली, मला कुठे 4-5 लेकरं आहेत म्हणून मला माहीत असेल, पण आता परी आली आहे ना, आता मला सगळं कळेल. अविनाश म्हणाला, राखी, तुला सोडणार नाही मी. किती मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. तुझ्यासाठी मी माझ्या आईवडिलांशी देखील भांडलो आणि त्यांनी मला घरातून हाकलून दिलं आणि तू माझ्यासोबत फक्त टाइमपास केलास. माझ्या भावनांसोबत खेळली तू. याचा बदला मी नक्कीच घेणार. तुला त्याची शिक्षा नक्कीच मिळणार. विशाल एका रूममध्ये बसून विचार करत होता. असेच 8 दिवस निघून गेले आणि आज परीचा नामकरण सोहळा होता. अविनाशने अशोकरावांना कॉल केला होता. जे येत असेल त्यांना घेऊन या म्हणून. बंगल्यावर सगळेजण सकाळी नाश्ता करत होते. सोनाली, आज आवीच्या मुलीचे नाव ठेवायचे आहे. त्याने मला कॉल केला होता, अशोकराव म्हणाले. तसं सोनालीने त्यांच्याकडे रागाने बघितलं. म्हणजे रीमाच्या मुलीचं? तुम्ही कोणी येणार आहे का? अशोकराव म्हणाले. तुम्हाला काय अपेक्षा आहे? सोनाली म्हणाली. मला वाटते तू आलीस तर अवीला आणि रीमालाही चांगलं वाटेल. किती दिवस राग धरून बसणार तू? आता तुला स्वीकारावंच लागेल की रीमा आणि अवी एकमेकांसाठीच बनलेले आहेत. तुला नाही माहीत, पण त्यांनी मला सांगितलं. रीमा आपल्या गावातील रमाकांत देसाईची मुलगी आहे. तू त्यांना कधी नाही बघितलं, पण मी चांगलाच ओळखत होतो त्यांना. खूप चांगला माणूस होता. रीमा आणि अवी लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात आणि तेव्हापासूनच ते एकमेकांवर प्रेम करतात. जेव्हा रीमा तिच्या आईसोबत इथे आली होती, तेव्हाच मी तिच्या आईला ओळखलं होतं. त्यामुळे मी त्याच दिवशी अवीला तिच्याबद्दल विचारलं. विचार कर, आता त्यांचं प्रेम खरं आहे. म्हणूनच देवानी त्या दोघांना परत भेटवलं. मग तू देवाच्या निर्णयाला नाही स्वीकारणार का? अशोकराव म्हणाले. आता मात्र सोनालीचे डोळे पाणावले होते. खूप दिवस झाले होते. अविनाश तिच्यासोबत चांगला बोललाही नव्हता आणि त्याच्या अशा वागण्याचा तिला खूप त्रास होत होता. असं नाही की तिला त्याला खुश बघायचं नव्हतं, पण तिने अवीच्या लग्नाची खूप स्वप्ने बघितली होती आणि त्याने तिला न विचारता, कुणाला काहीच न सांगता रीमासोबत लग्न करून आला. त्यामुळे सोनालीच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता आणि त्यात रीमाच्या बाळाला अविनाशने त्याचं नाव दिलं. त्यामुळे तर तिला रीमाचा आणखीनच राग आला. कदाचित तिच्या जागी कुठली दुसरी स्त्री असती तर तिलाही हे सगळं सहन झालं नसतं. त्यामुळे सोनाली तिच्या जागी चुकीची नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, मी नाही येणार, सोनाली कठोर मन करत बोलली आणि उठून सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली. तिथे गेल्यावर मात्र डोळ्यात साचलेले पाणी गालावरून ओंगळू लागले. तुम्ही येताय की नाही? अशोकराव समोर बसलेल्या राखी, केतकी आणि विकासला म्हणाले. हो हो, आम्ही येतोय ना, केतकी पटकन बोलली. तशी तर त्यांची जायची इच्छा नव्हती, पण ते अविनाशच्याच घरात राहत होते आणि नाही गेलेत तर तो रागवेल अशी भीती त्यांच्या मनात होती. म्हणून त्यांनी जायला होकार दिला. सगळेजण आपापल्या रूममध्ये जाऊन तयार झाले. तयार होऊन केतकी सोनालीच्या रूममध्ये गेली. ताई, आम्ही जातोय. इच्छा तर नाही आहे, पण नाही गेलो तर अवी आणि त्याचे बाबा रागवतील, केतकी म्हणाली. मी समजू शकते, जा तुम्ही, सोनाली तिच्याकडे न बघताच म्हणाली. इकडे परीच्या नामकरण सोहळ्याची तयारी खूप छान प्रकारे झाली होती. मोजक्याच लोकांमध्ये कार्यक्रम ठेवला होता. अवी परीला घेऊन हॉलमध्ये फिरत होता. या 8 दिवसात त्याने तिला घ्यायची चांगलीच प्रॅक्टिस केली होती. ती रडायला लागली की तो तिला फिरवायचा. त्यामुळे तिलाही सवय झाली होती. तिला घेऊन फिरल्याशिवाय ती गप्पच बसायची नाही. अवी हॉलमध्येच होता. तेवढ्यात त्याचे 2 मित्र त्याच्या फॅमिलीसोबत आले. अजय, त्याची बायको पायल आणि त्याची मुलगी सानिया. अनिकेत, त्याची बायको पूजा आणि मुलगा अभि.
ते सर्व दिसल्याबरोबर अविनाशला खूप आनंद झाला. अजय, अनिकेत आणि अविनाश बेस्ट फ्रेंड होते. आधी 2-3 दिवसातून ते भेटायचे, पार्टी करायचे, सोबत डिनरला जायचे. पण कामाच्या व्यापात आता खूप दिवस झाले ते भेटले नव्हते. अविने लगेच परीला सरोजाजवळ दिले आणि अजय आणि अनिकेतला मिठी मारली. कसे आहात तुम्ही? अविनाश म्हणाला. आम्ही ठीक आहोत, पण तुला काही आता आमची आठवण येत नाही. लग्नात सुद्धा बोलवलं नाही आम्हाला, अजय म्हणाला. तुला सांगितलं ना लग्न कसं झालं तरीही, अविनाश म्हणाला. बरं ठीक आहे, आता वहिनीला तरी भेटव आमच्यासोबत, अजय म्हणाला. तेवढ्यात रीमा रूममधून बाहेर आली. ही रीमा, माय लाईफ पार्टनर, अवी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तशी तिने लाजून मान खाली घातली. रीमा, हे माझे बेस्ट फ्रेंड अजय आणि अनिकेत, ही त्यांची फॅमिली, अविनाश म्हणाला. तो त्या दोघांना घेऊन तिथेच बसला आणि रीमा पायल आणि पूजासोबत आत गेली. आता सरोजा परीला घेऊन बसली होती. मम्मी, बाळ बघ किती सुंदर आहे, मी घेऊ का त्याला? परीला बघितल्याबरोबर अजयची मुलगी सानिया बोलली. नाही, अजून ती खूप छोटी आहे, थोडी मोठी झाली की तू घेत जा तिला, पायल म्हणाली. थोड्याच वेळात थोडेफार त्या शहरात असलेले नातेवाईकही आले. ज्यांना बोलवलं होतं ते सगळेजण आले होते. आता फक्त सर देशमुख फॅमिलीच यायची बाकी होती. बंगल्यावरील कुणीच अजून आलं नाही हे बघून रीमाचं तोंड बारीक झालं. ते आता कार्यक्रमाला सुरुवात करणारच होते. तेवढ्यात अशोकराव आत आले. त्यांच्या मागेच विकास, केतकी आणि राखीही आली. त्यांना बघताच रीमाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अविनाशही खूप खुश झाला. रीमाने त्यांच्यामध्ये सोनालीला शोधलं, पण ती आली नव्हती. त्यामुळे तिला थोडं वाईट वाटले. पण अविनाशला काहीच वाटले नाही, कारण तो सोनालीला चांगलाच ओळखून होता. त्याला माहीत होतं की ती येणार नाही. नामकरण सोहळा खूप छान प्रकारे पार पडला. अविनाशने त्याच्या लाडक्या प्रिन्सेसचं नाव राधा ठेवलं. रीमा पायल आणि पूजामध्ये मिसळली होती. राधा थोडी मोठी झाली की वहिनीला घेऊन ये आमच्या घरी, अजय जाता जाता बोलला. आमच्या घरी पण या दोघे, पूजा म्हणाली. अशोकरावांनी राधासाठी छान सोन्याची भांडी आणली होती. बाबा, हे नसतं आणलं तरी चाललं असतं, तुम्ही आलेत तेच आमच्यासाठी खूप आहे, रीमा म्हणाली. मला माहीत आहे बाळा, सावित्रीच्या न येण्याने तू दुःखी झाली असणार, पण तू तिचा राग नको मानू. ती वरून जरी राग दाखवत असली तरी तिच्या मनात तुमच्यासाठी प्रेमच आहे. पण आताच ती स्वीकारणार नाही. जसा जसा वेळ जाईल सगळं ठीक होईल, अशोकराव म्हणाले. केतकीने राधासाठी आणलेलं गिफ्ट रीमाला दिलं. जेवण करून सगळेजण निघून गेले. थोड्याच वेळात ते बंगल्यावर पोहोचले. सोनाली एकटीच हॉलमध्ये बसलेली होती. शारदा किचनमध्ये काहीतरी करत होती. सगळेजण आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेले. अशोकरावांच्या मागोमाग सोनालीही रूममध्ये निघून गेली. अशोकराव फ्रेश होऊन आले तर सोनाली बेडवर बसलेली होती. विचारणार नाही नाव काय ठेवलं ते, अशोकराव म्हणाले. मी कशाला विचारू, मला काय करायचं? काही पण नाव ठेवलं तर, सोनाली त्यांच्याकडे न बघताच म्हणाली. सोनाली, 35 वर्ष झाली तुझ्यासोबत आहे मी, त्यामुळे तुला चांगलाच ओळखतो. चल मीच सांगतो, राधा नाव ठेवलं. आणि ते नाव अवीच्याच पसंतीचं आहे, अशोकराव म्हणाले. राधा, सुंदर नाव आहे. नकळत सोनालीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं तिला अवघडल्यासारखं झालं आणि ती बाहेर निघून गेली. अशोकराव मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत गालात हसत होते. किती दिवस नाराज राहणार सोनाली, ते मनातच म्हणाले. दुसऱ्या दिवशी राखी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेली. ती कारमधून ऑफिस समोर उतरली तेच कुणीतरी तिला बाजूला ओढले आणि गाडीत टाकले. तिला काही कळायच्या आतच हे सर्व झाले होते. ती गाडीतून इकडे तिकडे बघेपर्यंत गाडी सुरू झाली होती. समोर एक मुलगा गाडी चालवत होता आणि तिच्या शेजारी एक मुलगा बसलेला होता. तिने त्याच्याकडे बघितले आणि आश्चर्यचकित झाली. विशाल तू, राखी डोळे मोठे करून बोलली. हो मी, तुला काय वाटलं तू मला धोका देशील आणि मी तुला सहजासहजी सोडून देईल? खूप खूप प्रेम केलं होतं मी तुझ्यावर, पण तू कधीच माझ्या प्रेमाला समजू शकली नाही.
टाइमपास करायची खूप आवड आहे ना तुला? आता मी सांगणार तुला टाइमपास कसा असतो ते, विशाल म्हणाला. राखीला त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी राग दिसत होता. विशाल, हे काय बोलतोय तू? सोड मला, हे तू ठीक नाही करत, राखी म्हणाली. अच्छा, आणि तू माझ्यासोबत जे केलं ते ठीक होतं का? विशाल म्हणाला. विशाल, ते मी मजबुरीमध्ये केलं होतं. मीही तुझ्यावर प्रेम करत होते आणि आता ही करते, राखी म्हणाली. मला अर्ध्या वाटेत सोडून गेली, हेच तुझं प्रेम होतं का? आणि वरतून सांगून पण गेलीस की तू माझ्यासोबत टाइमपास केलास, विशाल म्हणाला. अरे ते मी असंच बोलले होते. मी खरंच तुझ्यावर प्रेम करते, राखी त्याला मिठी मारत म्हणाली. आईबाबांसाठी नाही बोलत होते, असं म्हणून तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली. राखी, आज जर तू याला विश्वासात नाही घेतलं ना, तर हा तुझ्यासोबत काही पण करू शकतो. तुझ्या प्रेमात वेडा झालेला आहे हा. याला जर तू बोलली की खरंच टाइमपास करत होतीस, तर हा तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे करणार नाही. त्यामुळे तुझी ॲक्टिंग चालू ठेव, राखी मनातच म्हणाली. तिच्या मिठीने क्षणात त्याचा राग नाहीसा झाला. तू खरं बोलते ना? माझ्यावर अजूनही प्रेम करतेस तू? विशाल म्हणाला. हो बाबा, अजूनही करते. मी आता तुलाच कॉल करणार होती की काही दिवसांनी मी तुझ्याबद्दल घरी सांगणार आहे. त्याआधीच तू असं केलं. मी तर तुला सरप्राईज देणार होते, राखी म्हणाली. तशी विशालने समोरील व्यक्तीला गाडी थांबवायला सांगितली. ठीक आहे, तू बोल त्यांच्याशी आणि मी कॉल केला की उचलत जा, विशाल म्हणाला. हो रे, उचलेल आणि लवकरच मी आईबाबांशी बोलते. नंतर आपण लग्न करू, राखी म्हणाली. ठीक आहे, तू जा आता ऑफिसमध्ये, विशाल म्हणाला. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि राखीने बाहेर पडताच सुटकेचा निश्वास सोडला. इकडे आई राधाला आंघोळ घालत होती. रीमा आणि सरोजा मात्र त्यांना बघत होत्या. रीमा आपल्या राधाला पाणी खूप आवडते. बघ ना, मी तिला पायावर पालथं झोपवते आणि तिच्या अंगावर पाणी टाकते, पण ती थोडीसुद्धा रडत नाही.